मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत महाशिवरात्रीची कथा। महाशिवरात्रीची जी कथा आपल्याला ऐकून सर्व पापांचे नाश होईल आणि आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होईल आणि मोक्षाची प्राप्ती होईल, शिवलोकाची प्राप्ती होईल, अशी ही महाशिवरात्रीची कथा आहे। तर सर्वांनी ऐकावी। रोज ऐकली तरी सुद्धा आपले पर्वतासारखी पापे जळून भस्म होऊन आपल्यावर शिवाची कृपा होईल। यमदूत आपल्याला हात लावणार नाही, शिवाचे दूतच आपल्याला हात लावतील, अशी ही सर्व पापांपासून मुक्त करणारी कथा आहे। तर दररोज सकाळ संध्याकाळ नक्की ऐकावी। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर बऱ्याच काही जणांच्या कमेंट्सवर मी रिप्लाय देते, तरी काही जणांच्या कमेंट्स आल्या होते की ताई तुम्ही सर्वांच्या कमेंट्सवर रिप्लाय देता पण माझ्या कमेंट्सवर रिप्लाय देत नाही। असं काही नाही, मी सर्वांना समान ठेवते। याला उत्तर दिलं तुम्हाला उत्तर दिलं असं काही नाही आहे माझ्या मनात। मी सर्वांना तुमचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांना मी म्हणजे प्रयत्न करतच राहते की रिप्लाय द्यायचा। तरी पण काही चूक झाली असेल तर क्षमा माफी। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने व्याधरणाच्या कथाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। कमेंट्स नक्की करा, माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक कमेंट्स, फक्त एक कमेंट्सने तुमच्या मी या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहते। श्री गणेशाय नमो नमः। महाशिवरात्री विशेष कथा। ज्या ज्या ठिकाणी नेहमी शंकराचे स्मरण चालू असते तेथे मुक्ती वास करत असते आणि त्यामुळे मोठमोठी संकटे नाश पावत असतात। हे शिवस्मरण मुद्दाम केले किंवा चेष्टा करता करता केले अथवा न कळत केले तरीही कोणत्याही प्रकारे नामस्मरण करणाऱ्यावर श्री शंकर लवकर प्रसन्न होतो। ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला म्हणजे त्याचे जसे सोने होते तसे न कळत अमृत प्राशन केले तरी त्याप्रमाणे अमरत्व प्राप्त होते। अथवा योग्य औषधी आपणास न समजता आपण ती खाल्ली तरी रोग नाहीसा होतो। वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखाद्या अजान बालकाने त्याला न समजता ठिणगी टाकली तरी ती सगळीच्या सगळी गवताची रास जळून भस्म होते। त्याप्रमाणे कळत न कळत कसेही तुम्ही शिवनाम या ही कथा ऐकली तरी पण ही कथा ऐकणाऱ्यावर शिव प्रसन्न होतो आणि त्यांच्या पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही। एखाद्याने विनोदाने शिवाचे नाम घेतले असले किंवा इतर लोक शिवनामाचा जप करत असतात म्हणून एखाद्याने चिडून अरे हे असे का सारखे जीव गेल्यासारखे शिव शिव ओरडत आहे, माझे डोके उठले आहे, त्याच्या या ओरडण्याने एकसारखे शिवशिव म्हणून त्यांना काय मिळतं गुणाश ठाऊक, मला तर काहीच कळत नाही, असा त्रागापन केला। आपण चेष्टा करता करता असा त्रागापन केला तरी पण आपल्यावर शिव प्रसन्न होतात, कारण शिवाचे नामस्मरण न कळत आपल्या तोंडून घेतले जाते। एवढीच काय, आपल्याला स्वतःच्या किंवा घराच्या मुलांची नावे शंकराची पण ठेवली असल्याने त्यांना दिवसभर हाका मारताना आपोआप शंकराचे नामस्मरण झाले तरीही भोळा साम सदाशिव, भोळा शंकर हर साम सदाशिव आपल्यावर प्रसन्न होतो। त्यातही महाशिवरात्रीच्या शुभ दिनी जर उपवास व जागरण घडले, बिल्वपत्रांनी शंकराची मनोभावे पूजा केली, बिल्वपत्रांनी भगवान शंकराला जलाभिषेक केला, रुद्राभिषेक केला, शिवावर आपण दयाने, मदाने, दुधाने, घीने, शहदने जर आपण अभिषेक केला तरी शिव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, तर 1000 जन्माची पातके तत्काळ नष्ट करतात। शिवरात्रीच्या दिवशी आपण नुसता अभिषेक, जलाभिषेक केल्याने आपले तत्काळ सर्व पापे नष्ट होतात। ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण नुसता जपसुद्धा केला तरी पण भगवान भोळा साम सदाशिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करून त्यांच्या हृदयात सूक्ष्म रूपाने प्रवेश करून मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात। तसेच जो कोणी शंकराला रोज बेल वाहतो तो स्वतःच उद्धारून जातो आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते। एवढेच नव्हे तर अशा त्या व्यक्तीच्या दर्शनाने सुद्धा जर जो व्यक्ती भगवान शंकराला जलाभिषेक करतो या भगवान शिवाच्या जो रोज कथा ऐकतो नित्यनेमाने, तर त्याचे सुद्धा जर कोणी दर्शन घेईल तर इतर व्यक्तीचा सुद्धा उद्धार होऊन त्याचा पापाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही, असे भगवान शिवाने सांगितलेले आहे। महाशिवरात्रीच्या पवित्र अशा दिवशी वसिष्ठ, विश्वामित्र यांच्यासारखे थोर विद्वान, पूजनीय, श्रेष्ठ मुनी तसेच यक्ष, गंधर्व, देव
देवीसुद्धा शंकराची पूजा करीत असतात. कारण महाशिवरात्रीचे महत्त्वच अतिशय आगळे असे आहे. सहज एखाद्याकडून शंकराचे नामस्मरण घडले तरी पापी माणूस कसा पुण्यवान होतो त्याची एक कथा मी तुम्हाला सांगते. फार फार जुनी गोष्ट आहे ही. त्यावेळी विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता. त्याच पर्वताच्या जंगलात राहणारी हरणे, पक्षी, इतर जंगली जनावरे मारावीत आणि त्यावर आपली रोजची उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते. त्याच्या नावावर रोजच्या रोज घडणाऱ्या प्राणहत्येची पापे चढली होती. पण त्या अज्ञानी भिलीलाला त्याची थोडीसुद्धा जाणीव नव्हती. माघ महिना अगदी संपत आला होता आणि बोचरी थंडी अजूनही अंगाला बोचत होती. पोटाची खळगी भरायलाच हवी होती. पण हा शिकारी त्या दिवशी भल्या पहाटे आपल्या घरातून बाहेर पडला आणि धनुष्यबाण, जाळे आणि इतर हत्यारे आपल्याबरोबर घेऊन तो नेहमीप्रमाणे शिकारीला चालला होता. गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण अतिशय सुंदर शिवमंदिर होते. आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातून अनेक लोक शंकराच्या दर्शनासाठी त्या देवळात मुद्दाम आले होते. मंदिर आंब्याचे टहाळे कागदांच्या पताक्यांनी उत्तम प्रकारे शृंगारले होते. कळसावर शंकराचा ध्वज फडकत होता. मंदिरावर दिवे लावून महाशिवरात्रीच्या दिवशी दिवे लावून आरास केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यगाभी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते. लोक मोठ्या भक्तिभावाने शंकराची पूजा करीत होते. ओम नमः शिवाय असा जयघोष करत होते. हर साम सदाशिव असा जयघोष करत होते. ओमापतीये नमः असा जयघोष करत होते. नमः पार्वती पते हर हर महादेव शंभू असा जयघोष करत होते. असा जयघोष करत करत भगवान शिवाच्या अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पवित्र पाण्याच्या धारा वाहत होत्या. मंत्रघोष चालू होता. टाळ मृदुंग हातात घेऊन तन्मयतेने भक्तजन कीर्तन करीत होते, नाचत होते. देवळात दिव्याची छान आरास केली होती. भक्तांनी भक्तीने लावलेल्या उदबत्तीचा कापूरचा सुगंध गाभाऱ्यात आणि सर्वदूर दरवळत होता. शिव 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 हर साम सदाशिव हर साम सदाशिव बम बम भोले बम बम भोले असा जयघोष सारे भक्त करत होते. वातावरण अगदी पॉझिटिव्ह भक्तिमय झालेले होते आणि भारावून गेलेले होते. त्या देवळापाशी घरामधून उपजीविकेसाठी बाहेर पडलेला आपला शिकारी येऊन पोचला. तेथे असलेली गर्दी पाहून तो थोडा थांबला व लोक काय काय करीत आहे तो शिकारी सर्वांना कुतूहलाने पाहू लागला. जो शिकारी घराच्या बाहेर आपले धनुष्यबाण हत्यारे घेऊन रोजची उपजीविकेसाठी पोटाच्या उपासनेसाठी पोटाच्या ठिणगीसाठी तो बाहेर पडलेला शिकारी त्या देवळापाशी आला. त्याने सर्व हे काही पाहिले आणि सर्वांचे ते गंमत बघू लागला आणि लोक काय काय करत आहे हे सर्व तो पाहू लागला. अशा तऱ्हेने तो तेथे थांबला असताना बराच वेळ गेला आणि मग काय, हा मूर्खांचा बाजार भरलेला आहे. पण या दगडाच्या देवाला कधी पाजर फुटणार आहे? बोलून चालून हा निर्जीव दगडच तर आहे. हे मूर्ख लोक त्याच्यासमोर पैसे काय ठेवत आहे, फळे काय ठेवत आहे? पंचपक्वानांनी खाण्याच्या यांच्या नशिबात असून हे भगवान शिवाला वाहत आहे. उपास काय करीत आहे? या न हलणाऱ्या न बोलणाऱ्या दगडाच्या देवाचा हर हर महादेव आणि जय जयकार करत आहे. काय म्हणावं अशा या लोकांना? आपण आपले चला, या मूर्खांच्या नांदी लागून आपल्याला काही भागणार नाही आणि यांच्या नांदे लागून उपयोग नाही. मला तर माझ्या बायको मुलांचे पोट भरण्यासाठी शिकार करायला हवी असे तो स्वतःशीच बडबडत होता आणि म्हणत होता, काय लोक, कशी लोक मूर्ख, काय या न हलणाऱ्या न चालणाऱ्या दगडाच्या देवाला हर हर साम सदाशिव म्हणत आहे, फळं काय वाहत आहे, ओम नमः शिवाय काय म्हणत आहे. काय माहिती हे लोक कशी आहेत, काय आहेत. स्वतःला खायला पाहिजे तर त्या दगडाला, न बोलणाऱ्या चालणाऱ्या दगडाला हे सर्व फळे अर्पण करीत आहे. काय म्हणावं कुणास ठाऊक. तर तो असा बडबड करत करत व्याध आपल्या दैनंदिन कामासाठी चालू लागला आणि गर्द रानात शिरला. देवळाच्या डाव्या बाजूला लोकांची फार फार गर्दी नसल्याने त्या शिकाऱ्याने देवळाच्या उजव्या बाजूने चालून जाऊन रस्ता पकडला. रस्त्याने पुढे चालत चालत असताना लोकांची नक्कल पण करत होता आणि नक्कल करण्यासाठी तोही आपल्या तोंडाने हर हर महादेव हर हर महादेव नक्कल करत होता, बोलत होता, शिव शिव असे सारखं बडबडत होता. पण त्यामुळे त्याला झाले काय, लोकांची नक्कल करता करता शंकराचे नाव आपल्या तोंडाने घेतल्यामुळे त्याचे सर्व दोष नष्ट झाले आणि त्याची आतापर्यंतची सर्व पापे हळूहळू हळू सर्व नष्ट होऊन गेली. नक्कल करत होता पण त्याची पापे त्याला समजले नाही की आपली पापे जळून भस्म होत आहे, नष्ट होत आहे. बराच वेळ रानात इकडे तिकडे भटकून शोधाशोध करण्यात घालवून आज व्याधाला
एखादी लहानशी सुद्धा शिकार मिळाली नाही. सूर्य मावळतीला गेला, अस्त पावला. हळूहळू रजनीने आपले काळे पांघरून घेतले. सर्व विश्वावर तत्परतेने अगदी अलगद पसरले. विद्वान लोक सभेतून निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे मूर्ख लोक जोरजोरात ओरडून आपले मत जाहीर करतात, त्याप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे उसन्या प्रकाशाने आकाशात चमचम करू लागले. हळूहळू सारे आकाश ताऱ्यांनी व्यापून टाकले. आज संपूर्ण दिवसभरात व्याधाला काहीच शिकार मिळाली नव्हती. सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक दाणा सुद्धा नव्हता आणि काय करावे हे त्यामुळे त्याला काहीच सुचेना. तेवढ्यात त्याला थोड्याशा अंतरावर एक मोठे सरोवर दिसले. सरोवरात सुंदर सुंदर कमळे फुललेली होती आणि सरोवराच्या काठी हिरवेगार मोठमोठ्या बिल्ववृक्षांची दाटी होती. दाटी इतकी दाट होती की समोरच्या अगदी हाताच्या अंतरावर काहीच दिसत नव्हते. चंद्राची किरणेही आत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार झाली होती झाडी व शांत सुंदर सरोवराभोवती बसरलेली होती. आता तर रात्र अधिकाधिकच गडद चालली होती. व्याध तिथल्या एका उंच बेलाच्या झाडावर चढून बसला. सरोवराचे पाणी पिण्यासाठी या रात्रीच्या वेळेत तरी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्य बाण लावून अगदी सावधपणाने तो तयारीने बसला होता. कान आवाजाचा कानोसा घेत होते. तो संधीची वाट पाहत होता, पण पाण्याच्या दाटीमुळे त्याला समोरचे काहीच नीट दिसत नव्हते. अशा स्थितीमध्ये बसून मग त्याने आपले धनुष्य व बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने झाडाच्या फांदीची चेहऱ्यासमोर येणारीची समोरची पाने त्याने तेथेच तोडून खाली टाकायला सुरुवात केली. दैवयोगाने तो ज्या झाडावर बसला होता त्याच झाडाखाली शंकराचे एक लिंग होते. व्याध ज्या झाडावर बसला होता त्या बेलाची झाडाची पाने तोडत होता, खाली टाकत होता. ती पडलेली पाने न कळत पिंडीवर पडत होती. व्याधाला संपूर्ण दिवसभरात शिकार न मिळाल्याने सकाळपासून उपास घडला आणि लोकांची नकल करत करत त्याला मंत्रघोष झाला. आता रात्रीची वेळी झाडावर बसून शिकारीची वाट बघताना आपोआप शिवरात्रीचे जागरण घडून गेले. बिल्वपत्रांनी व्याधाला न कळत त्याच्या मनात नसतानाही शंकराची पूजा त्याच्या हातून झाली आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी तो रात्रभर पण ओम नमः शिवाय, हर हर शिव 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 असा तो लोकांची आपल्या तोंडाने सारखा नकल करत होता. नकल करता करता आपोआपच त्याच्या तोंडाने शिवाचे नामस्मरण त्याच्या हातून घडून गेले. रात्रीचा एक पहर उलटला गेला. बेलाच्या झाडावर बसलेल्या व्याधाला जनावराची चाहूल लागली. त्याने त्या अंधारातही नीट निरखून पाहिले. तेव्हा त्याला एक सुंदर हरणी त्या सरोवराच्या पाणी पिण्यासाठी तेथे आली होती. व्याधाने आपल्या भाल्यातून बाण काढून प्रत्येच ताणली आणि धनुष्याला बाण लावला आणि तो आता बाण सोडणार. तोच ती हरणी मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली, अरे व्याधा, थांब, तू बाण सोडू नको. मला आधी सांग की मी तुझा काही अपराध केला आहे का? मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवाचं तुझे काय केले आहे? माझ्यासारख्या गर्भवती हरण्याला मारले तर तुला फार मोठे पाप लागेल हे लक्षात घे. 100 बैल जर मारले तर गोहत्या केल्याचे पाप लागते. तर 100 गोहत्या केल्या म्हणजे 100 गायींना ठार मारले तर 1 ब्राह्मण मारल्याचे पातक. मारलेल्याच्या माती 100 ब्राह्मण मारले तर एका स्त्रीचा वध केल्याचे पातक लागेल. तर तू 100 ब्राह्मण मारले म्हणजे मला मारले असे तुला म्हणजे तेवढा दोष तुला लागेल. अशा 100 स्त्रिया जो मारेल त्याला गुरुहत्या केल्याचे पाप लागेल. आणि व्याधा, गुरुहत्येकडूनही 100 पट जास्त पातक एक गर्भिणी मारल्यामुळे लागते. म्हणून तू माझ्यावर बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर. एवढ्या मोठ्या पापाचे भागीदार धनी व्हायचे आहे का हे तू ठरव. व्याध म्हणाला, हे बघ हरणी, मला आज एकही शिकार न मिळाल्यामुळे कडकडीत उपास माझा घडला आहे. माझे बायको पोरे घरी उपाशी पडलेली आहेत, उपाशी झोपली आहेत. त्यांना उपाशी ठेवल्याचे पातक मला लागले आहे. पण तू हरणी असून शास्त्रात पारंगत असल्यासारखी बोलत आहेत. हे कसे काय? हे मला तू फार आश्चर्य वाटते. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे काय प्राप्त झाले हे तू मला सांगशील का? तर तुझ्याकडून ही मला जाणून घेण्याची इच्छा आहे. हे जर तू मला सांगणार असशील तर मात्र मी तुझ्यावर दया करीन हे लक्षात ठेव. त्याबरोबर ती सुंदर हरणी त्या शिकाऱ्यास म्हणाली, अरे व्याधा, समुद्राचे मंथन करून त्यामधून देव दानवांनी जी 14 अनमोल अशी रत्ने बाहेर काढली त्यातील एक बहुमोल रत्न म्हणजे मी तीच आहे. माझे नाव रंभा. मला पाहता क्षणी देव दानव दोघंही पार माझ्यावर पागळले. माझ्या अंगाचा येणारा सुवास, माझ्या अंगाचा इतका वास सुंदर होता की त्या वासाने मोहित होऊन ऋषी मुनी आपले जप तप पूजा अर्चना ईश्वर साधना सोडून वेड्यासारखे माझ्या मागे धावत धावत येत असत. माझे गाणे ऐकणे म्हणजे तर सर्वांना सुखाची एक पर्वणी वाटत असायचे. त्यामुळे माझ्या स्वरूपाचा नित्य गायन कलतील नैपुणाचा मला अतिशय गर्व
गर्व झाला आहे, मी अहंकारी बनून गेली आहे, माझे वागणेही तसेच झाले, माझ्या पुढे सर्व जग मला अगदी कपटासारखे तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला तर फार फार म्हणजे फार विसरून गेली होती. रात्रंदिवस शंकराची भक्ती करणारी मी शंकराची भक्ती करायची अजिबात सोडून दिले. शिवरात्री, सोमवार, प्रदोष, उपवास मी नित्यनेमाने करत होती. हे करणे सुद्धा मी सोडून दिले. गर्माने धुंद झालेल्या मला आता नशेत राहावेसे वाटू लागले. अमृतापेक्षा मला दारू जास्त आवडू लागली. देवाचे अप्राम्य असे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळून गेले. त्याच्याबरोबर मदहोश मी रमून गेले. असाच एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला होता. देवाचा तर तो शत्रू होता. देवाचे नाव घेतलेही त्याला अजिबात आवडत नसे. तो घरी नाही हे पाहून तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊन यावे असे त्या दिवशी का कोणास ठाऊक माझ्या मनाला वाटत होते आणि मी गुपचूप कैलास पर्वतावर आली. मला तेथे आलेले पाहताच भगवान शंकर तर फार रागवले आणि त्यांनी रागाच्या भरात मला शाप दिला. हे मूर्ख स्त्रिये, तू आता माझ्यासमोर येऊ नको. जा, मृत्यूलोकात जाऊन तू हरणी होशील. त्या तुझ्या 2 अत्यंत आवडत्या मैत्रिणी, तुझ्यासारख्याच तुम्ही सर्वजण मला विसरलात. आता मला आपल्या भोगा आता आपापल्या कर्माची फळे. त्या तुझ्यासारख्याच हरणी, त्या सुद्धा दोघी तुझ्या मैत्रिणी बनतील आणि तुझ्याबरोबर मृत्यूलोकात जातील. आणि तुझा जो या राक्षस हिरण्य तो सुद्धा हरिण होता, तर तो सुद्धा आता माझ्यासमोरून निघून जा. तर तो आणि त्या दोघी हरणी सर्व तुम्ही भूलोकामध्ये पृथ्वी तलावावर जाऊन मृत्यूलोकी राहा आणि आनंदाने तुमचा संसार करा असे मला शिवाने सांगितले. मी पश्चातापाने आणि दुःखाने रडत रडत शंकराचे पाय धरले. पुन्हा पुन्हा शंकराची स्तुती स्तोत्रे गायली. मला चांगला आशीर्वाद द्या अशी विनंती भगवान शंकराला केली. मला मनातून खरा खरा पश्चाताप झालेला पाहून भोळ्या साम सदाशिवाला, भोळ्या शंकराचा राग थोडा कमी झाला आणि मग मला शंकर म्हणाले, 12 वर्ष मी दिलेला माझा शाप तो तुला राहीलच, तो भोगावाच लागेल. पण 12 वर्षानंतर तुम्ही शापमुक्त होऊन माझ्या कैलास पर्वतावर याल. आता जा. अशा रीतीने शंकराच्या शापाप्रमाणे आम्ही पृथ्वीवर मृगयोनीत जन्म घेतला. अरे व्याधा, मी गर्भिणी आहे. माझे दिवस पूर्ण भरले आहेत. मला आता प्रसव वेदना सुरू होत आहे. तेव्हा तू थोडा वेळ माझ्या घरी जाण्याची परवानगी दे. मी प्रस्तुत झाली की माझ्या बाळाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करून तुझ्याकडे परत येईल. मग तू तुझ्या धर्माप्रमाणे उपजीविकेसाठी मला जरूर मार. हातातले धनुष्यबाण खाली ठेवून व्याध म्हणाला, अगं मृगिणी, तू बोलतेस तर फार गोड, पण मला तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा काय ठेवू? आपला प्राण तर प्रत्येकाला प्रिय असतो. तू येथून एकदा का जिवंत गेलीस तर परत थोडीच इथे मारायला येणार आहे माझ्याजवळ. तू मारायला येशील का? तेव्हा भलं तुझ्यावर विश्वास मी कसा काय ठेवू यासाठी तुला कसली तरी शपथ घ्यावी लागेल आधी. त्याबरोबर ती हरणे पुढे म्हणाली, तर मग व्याधा ऐक, मी शपथ घेते. ब्राह्मण कुळात जन्म मिळून सुद्धा जो वेदांचा थोडासुद्धा अभ्यास करीत नाही, रोजच्या रोज मनापासून स्नान सध्या करीत नाही, आपल्याजवळ असलेली विद्या दुसऱ्याला देताना जो पैसा घेतो, त्याचप्रमाणे त्याला भजन पूजन अजिबात आवडत नाही, अशा गोष्टींमुळे त्याला लागणारे पाप माझ्या शिरावर लागेल. आणि दान देण्यासाठी जर कोणी तयार झाला असेल, त्यात जर कोणी विघ्न आणेल, आपली गुरूंची निंदा करेल, शंकर विष्णू यांच्यात भेदाभेद करेल, ब्राह्मणांना एखादे दान देऊन तो पुन्हा त्याच्याकडून परत हिसकावून घेईल, विद्वान, सत्वशील, सदाचारी अशा ऋषींची जो निंदा करतो, आपल्या स्वतःचा धर्म सोडतो, दुसऱ्यांमध्ये भांडणे लावतो, त्यामुळे जी पापे लागतील ती सर्व पापे मला लागेल. देवळात पुराण, कथा, कीर्तन चालू असताना जे कोणी पानाचा विडा खातात त्याच्या अंगावर कोड फुटते. जो कोणी देवळात रतिसुखात रमतो, पती पत्नींमध्ये भांडणे लावतो, तो पुढील जन्मी नपुसकपीक म्हणून जन्म घेतात. दुसऱ्यांच्या वर्मावर जे मुद्दाम आघात करत असतात ते कावळे होतात. आपल्याला येत असून जो गुरु शिष्याला आपल्या जवळची विद्या देत नाही तो पिंगळा होतो. जे ब्राह्मण लोकांच्याकडून अनुचित दान घेताना त्यांना गंडमाळा होतात. दुसऱ्याच्या गायी जे चोरून आणतात ते अतिशय अल्पायुष्य होतात. जो राजा आपल्या प्रजेला उगाच छळतो त्याचा जन्म वाघ किंवा सापाचा होतो. एखाद्या माणसाने एखाद्या साधूचा उगाच छळ केला, असा छळ करणाऱ्याचा निर्वंश होतो. घरात धनधान्य भरून असून सुद्धा जी बायको आपल्या पतीला चांगला स्वयंपाक करून खाऊ घालत नाही, या स्वतः व्रत वैकल्प मोठ्या थाटामाटात करून पतीला अजिबात विचारत नाही, पतीला मान सन्मान देत नाही, अशा स्त्रीला मृत्यूनंतर वटवाघूळचा जन्म भेटतो. आपला नवरा दिसायला चांगला नाही, मनासारखा अजिबात चांगला नाही, म्हणून ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला सोडून जातात त्या पुढील जन्मात विधवा होतात. एवढेच नाही तर व्यभिचार करतात, आपल्या नवऱ्यावर व्यभिचार करतात आणि आपल्या आयुष्यात शेवटी वेश्या बनतात. ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याची नेहमी निर्भत्सना करतात या त्यांच्याशी भांडतात, या त्या पुढील जन्मात दासी बनतात. जे सेवक आपल्या
आपल्या धनाचा विश्वासघात करतात त्यांना कुत्राचा जन्म मिळतो. नोकरांपासून रोजच्या रोज भरपूर काम करून घेऊन जे धनी त्याला ठरलेला पगार देत नाही ते मालक पुढच्या जन्मी भिकारी होऊन भीक मागत दारोदारी हिंडत फिरतात. पती पत्नीच्या सुखाचा चाललेला जो एकांत आहे तो चोरून कोणी बघतो, त्याची बायको पळून जाते. शेवटी तो अन्नाला महाग होतो. दुसऱ्यावर करणी करतात ते भूत बनतात, पिशाच बनतात. जी स्त्री मासिक धर्माचा विटाळ घरात कालवते तिचे पूर्वज नरकामध्ये पडतात. तिच्या घरी देव पितर कधीही पाय ठेवत नाही, जेवायला येत नाही. देवाच्या देवळातील दिव्याचे तेल जे कोणी चोरून नेतात त्या जन्मताच कधी त्यांना मुलगा होत नाही. घरामध्ये स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया नेहमी चोरून खातात त्या पुढील जन्मात मांजरी बनतात. आपल्या घरी आलेल्या अतिथीला शिळे पाळे उष्टे खायला घालून स्वतः पंचपक्वानांचे जेवण करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या पोटात राहिलेले गर्भ आपोआप गळून पडतात. जी मुले आपल्या आईवडिलांना म्हातारपणी छळतात त्यांना मृत्यूनंतर यम फार यातना करतो आणि माकडाचा जन्म देतो. आपल्या सासू ससऱ्यांना ज्या सुना उगाच त्रास देतात त्यांची मुलं जगत नाही. तरी हे व्याधा, मी जर घरी जाऊन येथे परत आले नाही तर वरील सर्व पाप मला लागतील अशी मी शपथ घेऊन जाते आणि माझ्या बाळाला प्रस्तुत करून त्याच्या वडिलांच्या जवळ देऊन मी परत येईल अशी तुझी परवानगी मला दे. तेव्हा व्याध हरणास म्हणाला, हे बघ पतिव्रते, तू आता घरी जा, रात्र संपायच्या आता परत ये. व्याधा, तू खरोखर पुण्यवान आहेस, तुला तो कैलासनाथ शंकर प्रसन्न होईल, मी घरी जाऊन परत येईल असे म्हणून हरणीने त्याला आशीर्वाद दिला. झाडाच्या फांदीवर बसल्या बसल्या वेळ जाण्यासाठी चाळा म्हणून आपल्या समोरची बिल्वदले उजव्या हाताने तोडून व्याध आता खाली टाकतच होता. 2 प्रहराची रात्रीचे त्याचे जागरण झाले होते. व्याधाने केलेल्या पापांपैकी त्याच्या कृत्यांमुळे अर्धी पातके, जेवढी मोठी मोठी पातके होती तर त्याची अर्धी पातके नष्ट झाली. हर हर या नावाची त्याला आता आवड झाली. ओम नमः शिवाय या नावाची त्याला आता गोडी झाली. तो आता तोंडानेच त्याचा हर साम सदा शिवाय नमः, हर साम सदा शिवाय नमः, हर हर महादेव असा तोच आता त्याचा अगोदर नक्कल करत करत म्हणत होता. आता तोच त्याच्या तोंडाने त्याला शिवाच्या नावाची गोडी झाली. तोच त्याच्या हर हर महादेव, हर हर महादेव असे म्हणत समोर एकटक लावून बघत होता. जागरण त्याला तर अनायासे शिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे जागरण घडत होते. तेवढ्यात त्या अंधकुशा अंधारात व्याधाला पुन्हा जनावराची चालण्याची चाहूल लागली. आता ही शिकार आपण साधायची असे त्याने मनाशी ठरवले. धनुष्याला बाण लावला. खरेच तेथे आता दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आली आणि शिकार करण्यास तयार टपून बसलेल्या व्याधाला पाहून भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, जरा थांब, तू बाण सोडू नकोस. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही असे म्हणतात. मी पती सहवासासाठी अतिशय आतुर झालेले आहे. माझ्या मनात संचारलेल्या कामामुळे माझे सारे शरीर व्याकुळ झाले आहे. मला थोडा वेळ माझ्या घरी पतीकडे जाऊ दे. पतीला भेटून मी लगेच परत येते. आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवून व्याध तिला म्हणाला, हे हरणी, तुम्ही सर्वजणी खरोखरच भाग्यवान आहात. तू घरी जाऊन जर पतीला भेटून ये, पण जाण्यापूर्वी तू शपथ घेऊन जा. तुला जर शास्त्र पुराणे काहीच माहीत आहे तर ते मला शास्त्र पुराणातील काही सांग. आधी शपथ घे. शास्त्र पुराणात काही माहिती असेल तर ते सांग. व्याधा, विहिरी, तळी, सरोवरे, देवळाभोवतालची बाग इतकी पवित्र स्थाने जो कोणी नष्ट करतो त्याला लागणारे महापातक मी जर परत आले नाही तर मला लागेल. आणि क्षत्रिय असून जो युद्धाला भिवून पाठ दाखवून स्मरणरंगणातून पळून जातो, वेदशास्त्र यांची सतत निंदा करतो, महापुरुषांनी लोकहितास्तव जे पवित्र ग्रंथ लिहिले आहेत त्यांची निंदा नसेल ती करतो, संत ऋषी भक्त यांचा नेहमी तो द्वेष करतो, भगवान शंकर आणि जगप्रतिपालक विष्णू यांचे चरित्र खोटे आहेत असे म्हणतो, यांची पापे जर मी आले नाही परत तर तुझ्या समोर आली नाही तर माझ्या मस्तकावर सर्व पापे लागतील. हे निषादा, आपला पुत्र आणि पुत्रवधू घरात उत्तम प्रकारे वागून आपले कर्तव्य उत्तम प्रकारे करीत असतानाही जे त्यांना सतत त्रास देतात, छळतात, ते पुढील जन्मी अतिशय कुरूप होतात. त्यांना कोणी भिक्षा वाढायला देखील तयार होत नाही. जे भाऊ सारखे आपसात भांडत असतात त्यांना पुढचा जन्म माशाचा मिळतो. जो आपल्या गुरुचे उणे काढतो, मित्रमंडळींमध्ये चर्चा करतो, त्यांची सर्व संपत्ती नष्ट होते. जे वाटसरूंना लुबाडून त्यांची वस्त्रे दागिने चोरून नेतात त्यांना पुढील जन्म स्मशानातील डोंबाचा मिळतो. प्रेतावर
घातलेली वस्त्रे जे नेसतात, पांघरतात, साधूपणाच्या नावावर दांभिकपणा अनाचार करतात, त्यांना मृत्यूनंतर गुल्याचा जन्म मिळतो. जी दासी स्वामीची मनापासून सेवा करीत नाही तिला मगरीचा जन्म मिळतो. जे स्वतःच्या कन्येची विक्री करतो, संपत्ती मिळवतो, त्याला हिंस पशूचा जन्म मिळतो. आपल्या पतीची मनापासून नित्यनेमाने सेवा करणाऱ्या पतिव्रतेला जो सारखा त्रास देतो, जो पतिव्रता स्त्री आहे आणि तिचा नवरा तिला त्रास देतो, तो जन्मजन्मी अनंत यातना त्याला सोसाव्या लागतात. जो ब्राह्मण असून दूध, ताक, रस विकेल, पुढील जन्मी दारुड्या होतो. विद्वान अशा ब्राह्मणाचा जो मुद्दाम अपमान करतो, नंतरच्या जन्मात ब्रह्म राक्षस होतो. दुसऱ्याने त्याच्यावर केलेला उपकार त्याला परत आठवत नाही, त्याला विष्ठेतून पडणाऱ्या जंताचा घाणेरडा जन्म येतो. जो ब्राह्मण कोठे श्राद्ध पक्षाला जेवायला जाऊन त्याच दिवशी स्त्री संगम करतो, त्याला मृत्यूनंतर कुत्र्याचा डुकराचा जन्म मिळतो. जो मुद्दाम जाणून बुजून खोटी साक्ष देतो, त्याचे सर्व पित्तर नरकात जातात. 2 बायकांशी विवाह करून एकीशीच चांगला वागतो आणि दुसरीशी चांगला वागत नाही, तो पुढील जन्मी गोचडीचा मिळतो. जो कोणी पाणी मुद्दाम अडवून ठेवतो, मलमूत्र विसर्जन करताना निंदा करतो, त्या जागी वेदना, जो चांगल्या ठिकाणी पाणी अडवून ठेवून मलमूत्र विसर्जन करताना त्या जागी त्याला खूप वेदना होतात. साधू संतांची स्वतःच्या मुखाने निंदा करतो, त्याच्या तोंडातील सर्व दात लवकर पडून जातात. जो कोणी देवळात बसून जेवण करतो, त्याला क्षयरोगाची बाधा होते. जो आपल्या राजाची निंदा करतो, त्याला भूक नाही, जेवण नाही जात. ग्रहणाच्या वेळेस ग्रहण काळात जो जेवण करतो, त्याला पित्त रोग होतो. दुसऱ्याची लहान लहान मुले पळवून नेतो, दूर देशात विकतो, त्याला महारोग होतो. जी स्त्री मुद्दाम राहिलेला गर्भ पाळते, तिला पुढील जन्म वंद्या होते. जो पवित्र अशा देवालयाची मोडतोड करतो, त्याचे हात पाय मोडतात. आपल्या पत्नीचा काही अपराध नसताना तिला जो पती सारखा छळतो, त्याला अधर्गवात होतो. जो ब्राह्मणाचे हातचे अन्न हिसकावून घेतो, त्याचा वंश कधीही वाढत नाही, म्हणून तो निर्वंश होतो. गुरु, संत आणि आईवडील यांची जो कारणाशिवाय आणि किंवा कारण तत्वे निंदा करतो, त्याच्या बोलण्यात दोष उत्पन्न होतात. तो तोत्रा बोलतो आणि बोलताना सदोगती अडखळेल. जो ब्राह्मणाला अकारण मारहाण करतो, सर्व शरीरात भयंकर असे रोग उत्पन्न होतात. देवालयातील लावून जोपासलेला मोठमोठे वृक्ष जो तोडतो, तो पायाने पांगडावतो. संसारात जो एकटाच चैन करतो, रंगलेपणे वागतो, दुसऱ्याची कोणाचीही पर्वा करत नाही, त्याच्या अंगाला अत्यंत दुर्गंधीयुक्त असा भयंकर रोग होतो. ब्राह्मणांकडून घेतलेले कर्ज जो मुद्दाम फेडत नाही, त्याचा बाप त्याच्या पुढील जन्मात अगदी लहानपणीच मरून जातो. जो कधीही कोणाला दान करत नाही, तो पुढील जन्मी अन्नासाठी वनवन फिरत असतो. जो स्वतःच्या जन्म दिलेला मुलाचा द्वेष करतो, तो एखाद्या दारिद्र्य माणसासारखा फिरतो आणि लग्न मोडतो. त्याच्या पत्नीला पुढील जन्मात मूल जो स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलाचे द्वेष करतो, एखाद्या दारिद्र्य माणसाचे ठरत असलेले लग्न मोडतो, त्याच्या पत्नीला पुढील जन्मात मूल होत नाही. तिच्या पोटात गर्भाऐवजी निस्ता गोळा वाढतो. जो पवित्र कथा कधी ऐकत नाही, कानांनी बहिरा होतो. आईवडिलांना त्रास देणारे कधीही कार्य पूर्ण त्यांचे होत नाही. फक्त एकच दैव श्रेष्ठ मानणाऱ्याला फक्त एकच मुलगा होतो. जो गोवध करतो, त्याला पुढच्या जन्मात भांडकुळ बायको मिळते. जो बैल मारतो, त्याला मुलगा मूर्ख सारखा राहतो. मुख्या जनावराचे अन्न पाणी विनाकारण मुद्दामपणे जो तोडतो, त्याला मुकीच मुले पैदा होतात. जो दुसऱ्याच्या पतिव्रता स्त्रीवर डोळा धरतो, त्याचे अतिशय कुरूप आणि तोंडाळ बायको त्याला मिळते. जो आपल्या ज्ञानी अशा गुरुचा त्याग करतो, तो पुढील जन्मतच मृत्यू पावतो. जो सूर्यासमोर तोंड करून लघवी करतो, तो लहानपणी सर्वच्या सर्व त्याचे दात पडून जातात. डोक्याचे केस त्याचे पांढरे होतात. आपल्या मृत बाळासाठी जो शोक करीत असताना जो कुत्सितपणे विनोदाने किंवा उपरदाने हसतात, ते निपुत्रिक होतात, त्यांना मूलबाळ होत नाही. व्याधा, मी जर तुला दिलेल्या या शब्दाप्रमाणे परत आले नाही, तर सर्व वरील पाप माझ्या मस्तकी लागतील, असे मी तुला शपथ घेऊन सांगते. तुझे व्यवहार कुशल, विद्वत्तापूर्वक, कळकळीचे हे बोलणे ऐकून बरं जा लवकर, असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली आणि मग जलपान करून उड्या मारत दुसरी हरणी पण निघून गेली. तेवढ्यात एक सुंदर हरिण अजून दुसरे पाणवट्यावर पाणी पिण्यासाठी आली. शिकाऱ्याचे सावध होऊन आपले धनुष्यबाण सावरले. व्याधाने धनुष्यबाण लावताच शिकाऱ्याला हरिण म्हणाले, निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया अत्यंत पतिव्रता आहेत, त्यांना विचारून मी परत येते, तुझ्या समोर येतो. मी तशी शपथ घेऊन जातो. रंगात येऊन एकरूपतेने तल्लीन होऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो माहीत असून व्यत्यय आणतो, त्याच्या वंशवेल कधी वाढत नाही. आपापले नेमलेले नेहमीचे काम सोडून तो दुसऱ्या जातीचे काम करतो, कायम नरकात जातो. पवित्र स्थानी तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले लोकांचे जो द्रव्य चोरून घेतो, त्याच्या सर्व अंगावर असंख्य
असंख्य वान पडतात, तो कायमचा नरक यातना भोगतो. जो एकादशी शिवरात्री उपवास करत नाही जाणून बुजून, त्याचे हातपाय लवकर थकून जातात. शंकराची किंवा विष्णूची मूर्ती आपल्या हाताने फोडणारा, भक्तांना काही ना काही त्रास देणारा, शिवमहिमा कधी न मानणारा नरकातला किडा बनतो. आपल्या आईवडिलांना त्रास देणारा पिशाच होतो. आपल्या गुरुचा द्रोह करणारा लगेच मरून जातो. भूत योनीत जाऊन अतिशय कष्ट भोगतो. ब्राह्मणाचा आहार केवढा मोठा आहे असे म्हणून असणाऱ्याच्या तोंडात किळस वाटावी असा रोग होतो व त्याला काहीही अन्न खाता येत नाही. घरची गाय विकणारा, आपल्या कन्येचा विग्रह करणारा पुढच्या जन्मामध्ये मांजर होतो आणि त्या रूपात आपली मुले आपण भक्षण करतो. जो आपल्या सख्या बहिणीकडे, पोटच्या मुलीकडे किंवा पतिव्रता परक्या स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याला प्रमेह नावाचा भयंकर रोग होतो. देवाची भांडी, अलंकार चोरणाऱ्याला पंडू रोग होतो. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या मित्राचा विश्वासघात करणाऱ्याला, आपला जन्मदाता आई वडिलांची हत्या करणाऱ्याला, आपल्या गुरुला संकटातून लोटून देणाऱ्याला लगेच या पुढल्या जन्मात असंख्य यातना भोगाव्या लागतात. हे सत्य आहे, हे तू जाणतोस. अंगात सामर्थ्य असून तो गोवध किंवा ब्राह्मणवध थांबवत नाही. ब्राह्मणाला घराबाहेर उपाशी बसून स्वतः आतमध्ये पंचपक्वानांचे जेवण करतो त्याला पोटातला आजार होतो आणि त्यामुळे खाल्लेले जेवण पचत नाही. जो शिव कीर्तन ऐकताना कंटाळतो, शिवपूजन कधीही मनापासून करत नाही, त्याला कानाचा रोग होतो. त्याला खूपच वेदना होतात, दोन्ही कानातून ऐकू येत नाही. तीर्थप्रसादाचा जो त्याग करतो त्याच्या नसा, हातपाय, कमरेतील नसा आखडतात. व्याधा, अशा प्रकारची अनेक पापे जर मी आली नाही तर मला लागतील अशी शपथ घेऊन जातो, असे त्या दोन्ही स्त्रियांच्या त्या हरिणाने म्हणाले त्यांच्या पतीने. तर आता मला माझ्या घरी पत्नीच्या भेटीसाठी जाऊ दे. जा मृगराजा जा, पण लवकर परत ये. असे म्हणून व्याधाने आपल्या तोंडाने परत जय जय हर हर शंकर, हर हर महादेव, हर जय हरी, श्री हरी असा जो त्याचा जय जय शंकर असा तो शिव शिव असा तो नामस्मरण, नाम गजर सुरू त्याच्या तोंडातून करू लागला आणि त्याचे डोळे पाण्याने भरून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वेळ जाण्यासाठी परत त्याने हाताने बिल्वदले तोडून तोडून खाली टाकण्याचा चाळा त्याचा सुरू होता आणि ओम नमः शिवाय सुद्धा सुरू होतं. शिवरात्री सारख्या पवित्र दिवशी त्याला रात्रभर जागरण झाले. रात्रभर जागरण घडले. त्याला निरूपण ऐकायला सुद्धा मिळाले आणि 4 वेळा त्याच्याकडून 4 प्रहराची शंकराचे पूजन झाले. त्यामुळे मागील जन्माची पातके पूर्णपणे त्याची जळून भस्म झाली. पहाट झाली. झाडावरच्या घरट्यांमधून पक्षी किलबिल करू लागले. पूर्वेला तांबडे फुले फुटली होती. साऱ्या विश्वावर लाल लाल कुंकुवाचा सडा पडला होता. लाली आकाशात सर्वत्र पसरली होती. तेवढ्यात आणखी एक हरणी त्या तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आली. तिने मान वरून कडून झाडाकडे पाहताच तिला यमासारखा व्याध झाडावर बसलेला दिसला. त्याबरोबर ती त्याच्याकडे केविलवाणी बघत होती. व्याधा, मला तू मारू नकोस. माझी छोटी छोटी मुलं आहेत, छोटी छोटी पाळसं आहेत, ती भुकेली तहानेली आहेत. अद्याप खाता येत नसल्याने माझे दूधच पितात. मी त्यांना दूध पाजून लगेच परत येते. तुझ्या समोर येईल, मग तू मला मार. व्याधाला तिचे ते बोलणे ऐकून फार फार आनंद झाला, कारण आता त्याला ती काय बोलते हे ऐकायची त्याला उत्सुकता लागली होती. व्याध त्या हरणीला म्हणाला, तू जरूर घरी जा, पण शपथ घेऊन जा. मग ऐक व्याधा, जो कोणी गुरांना खावयास चांगले आणि योग्य असले गवत उगाचच जाळून टाकतो, गाव उगाच जाळून टाकतो, गाईला ब्राह्मणाला पिण्यासाठी पाणी मिळू देत नाही, त्यांना क्षयरोग होतो. जो ब्राह्मणाची घरे स्वहस्त लुटतो त्याचे सगळेचे सगळे पूर्वज नरकात पडतात. आई मुलात, पती पत्नात जो भांडणं लावतो, देव ब्राह्मणांना सुद्धा मान देत नाही, त्याची स्वतःच्या तोंडाने सदा निंदा करतो, त्याच्या यमराज हातपाय तोडतो. जो दुसऱ्यांचे किंवा स्वतःच्या घरी चोरी करतो, कधी साधू संतांचा सत्कार करून मनामधून फार फार वाईट वाटते, त्याच्या डोळ्याचे आजार होतात, त्याला दृष्टी खूप अधू बनते. जे लोकांची चांगली चांगली पुस्तके चोरून नेतात ते मुके होतात. जे उत्तम उत्तम अशा रत्नाची चोरी करतात त्यांना अंधत्व प्राप्त होते. जे फार गर्व करतात त्यांना रेड्याचा जन्म येतो. भक्तीची जे उगाचच उठसूट निंदा करतात त्यांच्या तोंडाला वसा न होणारा असाध्य रोग होतो. हे दुर्गंधी सुटते. जो आपल्या आई वडिलांना मारतो तो लुळा होतो. जो स्वतःच्या आयुष्यात अतिशय कंजूसपणाने वागून खर्च न करता पैसा नुसता साठवून ठेवतो, एक पैसाही खर्च झाला तरी जर त्याला अतोनात वाईट वाटते, तो महाभुजंग म्हणून दुसऱ्याच्या धनाचे नुसते रक्षण करीत बसून राहतो. आपल्या दाराशी आलेल्या भिक्षेकाला तो मुळीच भिक्षा घालत नाही. त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात आणि त्याच्या जमा केलेल्या सर्व संपत्तीचा नाश होतो. जेवायला ताटावर बसलेल्या ब्राह्मणाला जो हात धरून त्या जागेवरून बाहेर काढतो
त्याच्यासारखा अधम या जगात दुसरा कोणी नाही. पारध्या, मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आले नाही तर सर्व पातके मला लागतील. हरणीचे हे धर्माला अनुसरून केलेले भाषण ऐकून गहिवरलेला व्याध मृदू स्वरात तिला म्हणाला, हे माते, जा, तू तुझ्या घरी जाऊन तुझ्या मुलांना दूध पाजून त्यांना तृप्त करून मग येथे परत ये. त्याबरोबर तळ्यातील पाणी पिऊन उड्या मारत मारत हरणी आपल्या बाळाकडे निघून गेली. थोडा वेळ गेला. पहिली हरणी आपल्या घरी जाऊन प्रस्तुत झाली होती. दुसरे हरणीने आपल्या घरी जाऊन पती सहवास लुटला होता. आपल्या क्रीडेने पतीला संतुष्ट केले होते. तिसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन आपल्या छोट्या छोट्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती. मृगराजाने मग घरातील सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला, आता चला लवकर, आपण व्याधाला शपथ घेऊन आलेलो आहे, दिलेला शब्द दिलेला आहे, परत येण्याचा आपण त्याला शब्द दिला आहे, आम्ही पण तुमच्याबरोबर तिकडे येणार, अशी छोटी छोटी पाडसे सुद्धा हरिणाला म्हणाली. आणि मग ते जेवण धावत धावत व्याध झाडावर बसलेल्या त्या सरोवरापाशी आले. मृगराज म्हणाला, व्याधा, तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वाधीन होण्यासाठी आलो आहोत. आता तू आमची खुशाल शिकार कर, पण सर्वांच्या आधी मला बाण मार, माझा प्राण घे. मृगराजाला धक्का देऊन त्याच्या पुढे येत हरणी म्हणाली, व्याधा, हा मृग आम्हा तिघींचा पती आहे, म्हणून आधी आमचा तिघींचा तू प्राण घे. पतीच्या आधी मरण येणे ही भाग्याची गोष्ट आहे, असे आम्हाला धर्मशास्त्रात सांगितले आहे. व्याधा, आईवडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी छोटी मुलं काय करणार? त्या आधी तू आम्हाला, आईवडिलांच्या आधी आम्हाला मार, अशी ती छोटी छोटी पाडसं म्हणाली. आईवडिलांना मागे सारून पुढे येत पाडस बारीक कोवळ्या आवाजात म्हणाले. आणि अशा तऱ्हेने मरण्यासाठी त्यांच्यात चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय अगदी भरून आले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा व्याधाच्या वाहू लागल्या. व्याध त्या बेलाच्या झाडावरून खाली उतरला, हरण्याच्या पाया पडून लागला. मृगकुलीनांनो, मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झाला आहोत. तुमच्या सर्वांच्या तोंडातून वेद, पुराण, शास्त्रे सर्व काही ऐकले तर माझे सर्व पातके जळून भस्म झाली आहेत. मी शुद्ध झालेलो आहे, माझे अंतःकरण अगदी सिद्ध झालेलं आहे. माता, पिता, गुरु सर्व काही आता तुम्ही माझे हात, संसार, बायको, मुलं सर्व आळवाराचे पाणी आहे हे मला आता चांगले कळले. ही सारी माया खोटी आहे, हे निरच्च झालो आहे. भगवान शंकराचे पवित्र चरण मी कधी पाहिन, आता मला असे झालेले आहे. व्याध असे बोलतो तोच आकाशातून दिव्य विमान खाली आले. विमानात शिवगण बसलेले होते, त्यांची तेजस्वी कांती झळकत होती. वाघाची कातळी त्यांच्या सर्वांच्या अंगावर शोभत होती. चारी दिशात त्यांचे चकचकणारे तेज मावत नव्हते. त्यांच्या बरोबर आलेले सर्व किन्नर वाद्य घेऊन वाजत होते. यक्ष आपल्या अतिशय कर्णमधुर गोड आवाजात गाणी म्हणत होता. स्वर्गातले देव आकाशात जमा होऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करत होते. हरणांचे सारे कुटुंब पुष्पवर्षात आनंदाने न्हात होते. हळूहळू तेथील सर्व हरणांना यापूर्वीचे स्वरूप प्राप्त झाले होते. व्याधांना त्यांना सर्वांना साष्टांग नमस्कार घातला व मुखाने जय जय शिव हर हर असा जयघोष सुरू केला. परसाचा स्पर्श होता. ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे व्याधाचे तसा उद्गार झाला होता. त्यांना लगेच शिवगणासारखे दिव्य रूप प्राप्त झाले होते. सर्वच्या सर्व शिवगणांनी मोठ्या आनंदाने व्याधाला विमानात बसवले. रंभासुद्धा आपल्या परिवारासह त्या देवांच्या दिव्य अशा विमानात बसली. सर्वजण व्याधाची स्तुती करू लागले. व्याधाच्या शंकराच्या पवित्र चरणापाशी जागा मिळाली, अक्षय स्थान मिळाले. आजही आकाशात आपल्याला 3 हरणी आणि 1 हरिण असे 4 हरणे, व्याधाची 1 चांदणी आपल्या तेजाने तळपताना दिसतात. अशी ही महाशिवरात्रीची व्याधाची कथा सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी. महाशिवरात्रीचे व्रत खरोखर अगाध आहे, फार मोठे असे व्रत आहे. कथा नुसते ऐकणाऱ्यांचे सर्व पापे ताबडतोब लगेच जळून भस्म होतील आणि लगेच ताबडतोब जळून नाहीशी होतात. कैलासनाथ शंकराच्या पवित्र चरणापोवती भुंग्याप्रमाणे एकसारखी रुची घालून शिवनामाचा अविरणीय सुगंध कवींनी सांगितलेली कथा होती स्कंद पुराणातील. तर ती कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. जो कोणी ही कथा नुसते श्रवण करतो तरी पण त्याची पापे जळून भस्म होतात आणि साक्षात शिव त्याच्यावर प्रसन्न होऊन सर्वांचा उद्धार करतो आणि शिवलोकात आपल्याला जागा मिळते. अशी ही पवित्र कथा होती भगवान शिवाची महाशिवरात्रीची. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही महाशिवरात्रीची व्रतकथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स, नाही तर हर हर साम सदाशिवाय नमः, हर हर महादेवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, उमापतीये नमः काहीतरी कमेंट्समध्ये माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा. तुमची जे एक कमेंट्स राहील ती शिवापर्यंत नक्की पोहोचेल. तर ओम नमः शिवाय कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथावर बी महाशिवरात्री विशेष शिव महापुराण चालू आहे. तर शालिनी भक्तिसागर कथा माझं 2nd चॅनल आहे, त्या चॅनलचा लाभ घ्यावा. जय श्री महाकाल.